श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातल्या 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या पदासाठी 79% मतदान, तपस्या सिद्धीच्या नृत्यांगनांचं एव्हरेस्ट बेस कॅम्पवर नृत्य आणि एनसीसीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम उत्साहात. यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान झालं. मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. जिल्ह्यात सरासरी 78.87% मतदानाची नोंद झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. कागल इथं वर्षानुवर्ष एकमेकांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजितसिंह घाटगे यांच्यात हातमिळवणी झाली. या दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही जिल्ह्याचा दौरा केला. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई देवीचा दक्षिणायन किरणोत्सव सोहळा 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान पार पडला. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी सूर्याची सोनेरी किरणं आईच्या चरणावर पडली आणि तिसऱ्या दिवशी मूर्तीच्या मुखकमलाला किरणांनी स्पर्श केला. यानंतर मोठा घंटानाद करून देवीची आरती करण्यात आली. हा सुंदर आणि अलौकिक उत्सव बघण्यासाठी यंदाही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक स्फूर्तीदायक गीत आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या घटनेनिमित्त कोल्हापुरात जिल्हा स्तरावर तसंच सर्व तालुक्यातील विभागात शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन केलं. तसंच विविध सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांनीही हा उपक्रम राबवला. कोल्हापूर शहरात नोव्हेंबर महिन्यात नागरी वस्तीत भर दिवसा बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. बिबट्याला पाहण्यासाठी झालेली गर्दी आणि त्याला पकडण्यासाठी वनविभागाची सुरू असलेली धडपड यात 4 जण जखमी झाले. 2 तासांच्या प्रयत्नांनंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यात यश मिळवलं. त्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. कोल्हापूरमधील तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यांगना नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील, शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या चौघींनी थेट हिमालयातील एव्हरेस्ट बेस कॅम्पवर आपलं नृत्य सादर केलं. या कलाकारांनी 13,000 फूट उंचीवरच्या थेंगबोचे मॉनेस्ट्री इथं 17,650 फूट उंच एव्हरेस्ट बेस कॅम्पवर आणि 18,200 फूट उंच काला पत्थर या ठिकाणी आपली कला सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिली. कोल्हापूर इथल्या एनसीसी गट मुख्यालयाच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला यंदाही मोठा प्रतिसाद मिळाला. ही मोहीम पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर करण्यात आली. महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. मानवी जीवनातील उद्दिष्ट हे स्वयंशिस्तीद्वारे साध्य करता येतं. एनसीसीमध्ये नेतृत्व गुण, शिस्त आणि राष्ट्रीय सेवा या मूल्यांना प्राधान्य असतं. या बाबी विद्यार्थ्यांनी कधीही नजरेआड करू नयेत. अशा मोहिमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीचं आदान प्रदान होतं असं त्यागी म्हणाले. तर श्रोते हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.